रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील चौक बाजारपेठेत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पटेल यांच्या गोडाऊनवर दरोडा पडलाय। चौक बाजारपेठेत तंबाखू सिगरेटचे होलसेल व्यापारी असलेले पटेल यांचे बाजारपेठेत जे गोडाऊन आहे ते चोरट्यांनी लुटलंय। सिगरेट तंबाखूचा 15 लाखाचा माल या दरोड्यात लंपास झाला आहे। तर व्यापारी अशोक पटेल यांची 4 चाकी गाडी ही चोरट्यांनी पळवून नेली आहे। या घटनेला 2 दिवस उलटूनही आरोपींचा माग पोलिसांना अजून तरी लागला नाही। तर या चौक बाजारपेठेतील दरोड्याने व्यापारी वर्गात प्रचंड घबराट पसरली आहे। आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे। पण आम्हाला मंत्र्यांसारखं आश्वासन नको। नाही, आश्वासन नाहीये। आम्ही हे काम करणार जे आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलं, आश्वासन नाही। तुमची आम्हाला कृती पाहिजे, आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांची कळकळीची विनंती। तर या घटनेच्या निषेधार्थ चौक व्यापाऱ्यांनी चौक पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला। यावेळी राजकीय पक्षांनी चौक बंदला आणि मोर्चाला पाठिंबा दिला होता। नव्याने रायगड पोलीस अधीक्षकपदी आलेले अनिल पारसकर हे नुकतेच आल्याने दरोडा सत्र सुरू झाल्याने आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार असाच प्रश्न व्यापारी वर्गाला पडला आहे। तर जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये रात्रीची गस्त आणि CCTV कॅमेरे लावण्याची मागणी मोर्चावेळी व्यापारी वर्गाने केली आहे। तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त ठेवला होता। मोर्चा झाला त्याच्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला आहे की खालापूर तालुक्यातर्फे जर ह्या लोकांनी काही ॲक्शन 15-20 दिवसात नाही झाली आम्ही खालापूर तालुका सुद्धा बंद करू शकतो। त्यांनी या चोरीचा तपास लवकरात लवकर उघडकीस यावा यासाठी त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। त्या अनुषंगाने त्यांनी व्यापाऱ्यांसाठी काही केलेल्या सूचना आहेत, त्या सूचनाचं व्यापारी असोसिएशन पालन करून त्या अनुषंगाने व्यापारी असोसिएशन मंगळवारी दुपारी मीटिंग आयोजित व्यापारी असोसिएशनची एक मीटिंग आयोजित केलेली आहे। त्याला मान्य चौक पोलीस निरीक्षक माननीय पवार साहेब देखील उपस्थित राहणार आहे। आता त्यांची चर्चा झाल्याप्रमाणे माझी उपस्थित राहणार आहेत आणि योग्य त्या गोष्टीचा तपास लावून चौकमध्ये वॉचमन देखील आम्ही व्यापारी असोसिएशनतर्फे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आम्ही देखील त्यांना दिलेलं आहे। आरोपींना अटक केली जाईल, मात्र व्यापाऱ्यांनीही खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना खालापूर पोलिसांनी मोर्चेकरांना दिल्या। अशी घटना पुन्हा वारंवार होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या पद्धतीनं पण रात्रगस्तीची नेमणूक आम्ही दररोज करत असतो, यापुढेही करणार आहोत। पोलीस फोर्स आपल्याकडे आहे, तो सर्वतोपरी आपण वापरतोय। पण आपणा व्यापाऱ्यांनाही थोडीशी विनंती आहे आमच्या पोलीस दलाकडून की थोडंसं आपल्याकडून वॉचमन ठेवण्याचं एक सहकार्य आपल्याकडून झालं। ती गोष्ट अशी की CCTV फुटेज करता CCTV लावलेले आहेत, परंतु त्याचं जे मॉनिटरिंग आहे, त्याची सिस्टीम जे आहे, त्याचा जो बॉक्स आहे तो उघड म्हणजे ताबडतोब दिसला अशा ठिकाणी ठेवला गेला होता आणि तो पण तो चोरी घेऊन गेलेला आहे। हा एक प्रकारचा ड्रॉबॅक आहे। म्हणजे मी मागे आपल्याला प्रत्येक वेळेला मीटिंगमध्ये सांगतो, तुम्ही दरवाजा लावता तुमच्या घराला, परंतु दरवाजाच्या बाहेर सेफ्टी डोर लावा। सेफ्टी डोर एवढ्या करता की दरवाजा बाहेर उघडण्याकरता खूप त्रास होतो, उघडला जात नाही। हे लक्षामध्ये सेफ्टी डोर लावा हे वारंवार सांगतो, कारण का आता दरवाजा जो आहे नुसती कटवण्याची दुसरं कट जर थोडंसं दाबलं तरी सुद्धा आता दरवाजा लॅच आणि तुझं कडी कोंडा सगळा तुटून पडतो, वास्तविकता आहे। चौक घटनेत आरोपींनी गोडाऊनमधील CCTVचे मशीन ही चोरून नेल्याने तपासाचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे।